नमस्कार मैत्रिणींनो, तर सकाळचे 9 वाजलेले आहे आणि 9 वाजता मी इथं शेतामध्ये आलेले मटेरियल टाकायला गव्हासाठी. तर देवदर्शन झालं आणि धुकं पाहू शकता. खूप असं धुकं पडलेलं आहे. आता तरी थोडं कमी झालंय, नाही तर याच्यापेक्षा जास्त धुकं होतंय. तर बघू शकता, तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते. बघू शकता मस्त अशी धुक्यांची सावली पडलेली आहे. तर आमचं चालू इकडे मटेरियल टाकायचं काम. युरिया आणलेली आहे. तर बघू शकता इकडे चाललंय गव्हाला मटेरियल टाकायचं काम. एवढ्या धुक्यामध्ये आम्ही मटेरियल टाकतोय. तर धुक्याने खरं शेतीच्या पिकांना काही आजार येतात बरं का. याच्यावर मवी पडू शकता, गव्हावर, घासावर. लागण हे बघू शकता. कांद्यावर सुद्धा रोग येऊ शकतो धुक्याने. तर अशा प्रकारे लागण झाली कांद्याची. धुका आणि मटेरियल टाकायचं चालू आहे. म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढू. मस्त असा काम करायला खरंच खूप फ्रेश वाटतंय. मस्तपैकी वाटतंय काम करायला. आणि पाणी लावून द्यायचं असतं ना गव्हाला, त्याच्यामुळं मटेरियल आधी टाकावं लागतं. तर अशा प्रकारे मटेरियल टाकले. तर बघू शकता कसं निसर्गरम्य वातावरण झालंय. तर कुणाकुणाकडे धुकं पडलेलं आहे कोणत्या भागामध्ये, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ शेवट. तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग इथेच करते. जर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कुणाकुणाकडे धुकं आहे ते पण नक्कीच सांगा. धुक्यामध्ये काम करायला काहीच वाटत नाही, पण शेती पिकासाठी खूप असं हानिकारक आहे. गव्हावर पण सुद्धा रोग पडू शकतो, कांद्यावर, घासावर, सगळ्या पिकांवर रोग पडू शकतो या धुक्याने. तर बघू शकता. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. शेतकऱ्यांसाठी नक्की तुम्ही लाईक करा अशी माझी इच्छा आहे. तर चला. तर मटेरियल टाकून झाल्यानंतर इकडं मस्त असं पाणी लावलं आहे बघू शकता. आणि आता सगळीकडं हीच पाईपलाईनने पाणी भरणं चालू आहे. कारण की रात्रीची लाईट असते ना, त्याच्यामुळं कुणी रात्री येऊ शकत नाही वाघामुळं. तर हे चालू करून दिलं म्हणजे टेन्शन नाही. तर बऱ्याचशा अशा सुधारणा आता शेतीमध्ये होत आहे. तर बघू शकता. चला तर व्हिडिओची एंडिंग करते. बाय बाय.